भारत कृषी प्रधान देश, हरित क्रांती इथं पण झाली बरं का. आणि जगातलं सगळ्यात मोठं आंदोलन शेतकऱ्यांचं राजधानी दिल्लीत झालं, जिथं 700हून अधिक शेतकरी मृत्युमुखी पडले. आणि सरकारनं काय केलं माहितीये? त्यांना अडवण्यासाठी रस्त्यात मोठमोठाले खिळे, पाण्याचा मारा, अश्रुधूर, लोखंडी आणि सिमेंटच्या भिंती, लाठीचार्ज. आणि कोणावर? माझ्यासारख्या बळीराजावर, जो सगळ्या देशाचं पोट भरतोय. पण याबद्दल बातम्या आणि चर्चा तुम्ही कुठं पाहिली आहे का? कशी पाहणार? गोदी मीडिया आहेच की मग, खलिस्तानी, आतंकवादी आणि काय ते म्हणतात अर्बन नक्सल की काय. आणि यातून पण आंदोलन नाही त्यांचं सावरलं तर त्यांना देशद्रोही म्हणायचं, शेतकऱ्याला बदनाम करायचं, त्याचा आवाज दाबायचा आणि त्याला गळफात घ्यायला भाग पाडायचं. अरे लाज वाटू द्या रे जरा. सोन्यासारखा देश 10 वर्षात कुठं नेऊन ठेवलाय. पण एक लक्षात ठेवा, या शेतकऱ्यांच्या घामातूनच हा भारत देश घडलाय. पण आता हा बळीराजा जागा झालाय. शेतकरी विरोधी सत्ताधाऱ्यांना मातीत गाडणारच आणि परिवर्तन नक्कीच घडवणार. बळीराजावर अन्याय करणाऱ्यांना हटवूया. कृषी प्रधान भारतासाठी तुतारी वाजवणारा माणूस हाच पर्याय निवडूया. महाराष्ट्रात आपल्या महाविकास आघाडीला साथ देऊया.